ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे बघा, निश्चितच लोकसभेच्या निवडणुका संपल्या. संपूर्ण बहुमतानं NDAचं त्या ठिकाणी बहुमत देशातल्या जनतेने NDAला दिलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होणार त्याचा दावा त्या ठिकाणी केलेलाच आहे. आणि म्हणूनच आजसुद्धा त्या ठिकाणी आमची NDA घटक दलांची बैठक आहे. त्या बैठकीसाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत. तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ मंत्री आहात, तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे, याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी सर्वांमध्ये जास्त सिनियर जरी असलो तरी शिवसेना पक्षाच्या वतीनं कोणाला मंत्रिपद द्यायचं याचे पूर्ण अधिकार आम्ही आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेले आहेत. तो जो निर्णय त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि निश्चितच ज्या काही निर्णय घेतील त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नाव लौकिक आणि शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू. आता हे एवढा काही ज्येष्ठ नेता नाही. निश्चित आमचे शिंदेसाहेब आज दिल्लीमध्ये आलेले आहेत. NDAच्या नेत्यांची त्याची बैठक होईल, त्याच्यामध्ये ते सर्व ठरेल आणि जे काही NDA घटक पक्ष आमच्या याच्यामध्ये युतीमध्ये जे काही घडेल किंवा जे काही ठरेल त्यानुसार पुढचे निर्णय आणि कामं होतील. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहे, या अनुषंगाने तुम्हाला वाटते की 2 कॅबिनेट मंत्रीपद तरी मिळायला पाहिजे निवडणुकीच्या आधी? हे बघा, महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीचं पुन्हा सरकार चांगल्या बहुमतानं कसं त्या ठिकाणी निवडून येईल यासाठी आम्ही सगळे अगदी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत. जाधव साहेब, तुम्ही म्हणाल की तुम्ही सिनियर मोस्ट आहात, तर स्वतःला मंत्रिपद असावं यासाठी काही अपेक्षा आहे? हे बघा, सिनियर असो की ज्युनियर असो, प्रत्येकाला एवढ्या केंद्रामध्ये एवढं मोठं स्थान मिळत असेल त्याची अपेक्षा सगळ्यांना असणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाला ती अपेक्षा असते, पण हे निर्णय घेण्याचे अधिकार पक्ष नेतृत्वाला असतात आणि आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तो निर्णय घेतील. सर, एक हिंदी में आपसे जानना चाहेंगे जाधव साहब, आज पार्लियामेंट में यहाँ पर संसदीय दल की बैठक है, उसके बाद दावा आप लोग पेश करेंगे. अगर आपकी पार्टी की बात की जाए तो आप तो सबसे सीनियर है सांसद के तौर पर, आपको उम्मीद है कि इस बार मौका मिलेगा जनता की सेवा करने का बतौर मंत्री? ये देखिए, वैसे भी हमने पहले भी 15 साल विधायक रहकर मैंने जनता की सेवा की. उसके बाद में पिछले 15 साल सांसद के नाते से भी मैंने लोगों की सेवा की. केंद्रीय समिति के चेयरमैन के पद पर रहते हुए पूरे देश में हमने अच्छे रिपोर्ट बनाने का काम वहाँ पर किया और अभी भी मौका मिलता है तो निश्चित रूप से शिवसेना पार्टी का नाम और हमारे NDA का लौकिक बढ़ाने के लिए पूरे देश में और महाराष्ट्र में हम काम करेंगे. बार मोदी प्रधानमंत्री बनने जा रहे, विपक्ष कह रहा था कि इस बार जो है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बनेंगे, भूतपूर्व रहेंगे. ये देखिए, विपक्ष ने तो पहले ही बोल दिया कि हम प्रधानमंत्री पद का दावा नहीं करेंगे. इसका मतलब है कि वो सब हारे हुए हैं, उन्होंने अपनी हार मान ली है और NDA का पूरा बहुमत यहाँ पर आया है. 293 सीटें उनकी चुन के आई हुई NDA की और निर्दलीय लोग भी जो है बहुत सारे 10-15 की संख्या से वो हमारे साथ में जुड़ रहे हैं. तो पूरी बहुमत के साथ आदरणीय नरेंद्र मोदी जी तीसरी बार अपने देश के प्रधानमंत्री पद की शपथ लेंगे. ये देखो, हमारी पार्टी और BJP अलग नहीं, हमारा 35 साल से अलायंस है और हम पुराने साथी हैं. निश्चित रूप से BJP को भी ये मालूम है कि हम पुराने उनके साथी हैं और उनके साथ में हैं. तो BJP और शिवसेना में हम कोई फ़र्क नहीं करते. निश्चित रूप से BJP और सेना के नेता मिलके अच्छा निर्णय वहाँ पर होगा और जो भी निर्णय वो लेंगे वो निर्णय के मुताबिक हम लोग आगे काम करेंगे. आपकी पार्टी को कितने मंत्रिपद मिल सकते हैं? आपकी पार्टी को
ये देखो, हमारी जो संख्या है उसके हिसाब से कितने मंत्री पद मिलना चाहिए और कौन सा पोर्टफोलियो मिलना चाहिए, हमारे नेता और बीजेपी के नेता, एनडीए के नेता मिलकर तय करेंगे। जो भी तय करेंगे तो वो सब लोग हम उससे झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। ये देखो, संजय राउत एक नंबर का महाराष्ट्र का फालतू आदमी है और उसने कुछ भी जो हमारे ऊपर जो लांछन लगाते करते हैं उसके ऊपर हम कभी ज़्यादा जवाब नहीं देते। लेकिन मैं आपको इतना कहूँगा कि जो संजय राउत होगा, उद्धव ठाकरे होंगे, जो बार बार हमारे नेता माननीय एकनाथराव शिंदे साहब को और हमारे शिवसेना को जो गद्दार बोलते थे, हमारा उन्होंने निशान चुराया, हमारे बाप का नाम चुराया। महाराष्ट्र का वोटिंग परसेंट और जीत का अगर परसेंटेज आपने देखा तो लोगों ने हमको, हमारे जो 7 भी सांसद चुन के आए हैं वो हमने उबाटा गट के उम्मीदवारों को भारी मतों से हरा के हम लोग चुन के आ गए। लेकिन उद्धव ठाकरे के जो 9 लोग वहाँ पर सांसद बोल के चुन के आए, उसमें से 6 लोग सिर्फ हमारे उम्मीदवारों को हरा के जीत के आ गए। उन्होंने 21 जगह पे सीटें लड़ी थी, उनकी 9 जीत के आ गए। हमने 15 जगह पे लड़ी थी, हमारी 7 वहाँ पर सीटें जीत के आई है। तो इसका मतलब महाराष्ट्र की जनता ने संजय राउत के गाल पे तमाचा मारा है कि देखो कि उन्होंने मतों से, वोटों से बता दिया है कि एकनाथराव शिंदे साहब की शिवसेना और उनके साथ मेरे बाला साहब के विचार, बाला साहब का फोटो और शिवसेना नाम यही सही है। ये महाराष्ट्र के लोगों ने मतपेटी से सिद्ध कर दिया है। जाधव साहेब, देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत, त्यांनी सरकारमधून बाजूला होण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे। अमित शहांशी त्यांची काल उशिरा रात्री बैठक झाली आहे। तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्याबद्दल? देवेंद्र फडणवीस हे एक अतिशय तरुण आणि कर्तृत्ववान नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वातच भारतीय जनता पक्षानं फार मोठी कामगिरी महाराष्ट्रात या अगोदर केलेली आहे। एखाद्या निवडणुकीमध्ये थोड्याफार त्या ठिकाणी काही अपयश येतं म्हणजे याचा अर्थ त्या माणसाचं सगळं कर्तृत्व त्या ठिकाणी कमी होतं असं नाही। एक कर्तृत्ववान ते नेते आहेत आणि पुढे भविष्यात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यांची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची राहणार आहेत। त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे की जो पराभव झाला त्या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेण्याचा प्रयत्न केला। पण निवडणूक म्हणलं की हे काही एका माणसाची, एका नेत्याची जबाबदारी नसते, ही संयुक्त जबाबदारी आहे। पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःवरती घेतलेली आहे। पण भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते या बाबतीत निश्चित योग्य निर्णय घेतील। पण महाराष्ट्राला मात्र फडणवीस साहेबांची गरज आहे। नाही, पण विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं महाराष्ट्रात नेतृत्व कोणी करावं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, ही महायुती आमचे 3 मुख्य पक्ष आहेत आणि इतरही मित्रपक्ष आमच्यासोबत त्या महायुतीमध्ये आहेत आणि म्हणून त्या निश्चितच त्यात भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे, त्यामध्ये आमची शिवसेना आहे, राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार हे सुद्धा आहेत आणि इतरही छोटे घटक दल आमच्यासोबत त्या ठिकाणी पक्ष आहेत। त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना महायुतीचं हे संयुक्त नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी करून पुढे जाऊ आणि निश्चित चांगलं यश महाराष्ट्रामध्ये आम्ही मिळवू। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।